मोहम्मद फैज करून बुरहानच्या प्रत्येक विकेटसाठी 20 रुपयाचे प्राइस पाहिजे. रुपयामध्ये येते बुरहान ना आणि स्ट्रायकिंग गेम दाखल झालाय टाळ्या शिट्ट्या आणि एक मोठा सामना इथे पाहायला मिळणार आहे. बुरहान नेक्स्ट बॉल आराध्यासाठी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. वाईड बॉलचा इशारा अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड ओपन होतोय. एक रन यावी गती कमी नो बॉल अरबाज नाकाम 1+1 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात सेमी फायनलचा आहे हा सामना. जो जिंकेल त्याच्या खात्यामध्ये 15,000 रुपये इथे मात्र डिपॉझिट केली जातील. कारण कमीत कमी 15,000 रुपयांचा मानकरी ठरणारा संघ असेल. त्यामुळे हा सेमी फायनलचा सामना मोस्ट इम्पॉर्टंट फॉर बोथ टीम. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना 2 ऑल टाई सामना आहे. बुरहानचा नेक्स्ट बॉल आराध्यसाठी आराध्यने टाइम केलाय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे करेल सुंदर सुरेख अप्रतिम फील्ड डॉट बॉल. यामी ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बुरहान यामी गती कमी होती ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता स्ट्रेट जातोय फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड केला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब अशी गोलंदाजी बुरहान कडून आणि यासाठी त्याला पहिलं षटक इथे सोपवलं गेलंय. अरबाजच्या सुपीक डोक्यातनं निघालेली आयडियाची कल्पना. विकेट नेक्स्ट बॉल आराध्यसाठी बॅट चेंज घेतले. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन एक रन इथे मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचेल यावी 4 अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते पहिलं. फुल टॉस चेंडू बॅट वरती घेतलाय पंच केलाय. सीमारेषेच्या दरम्यान बॉल फील्ड निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पंच आहे पंच आहे पंच आहे आणि त्याही पेक्षा सरस इथे फिल्डिंग आहे. जम्प अँड सेव्ह जम्प केला आणि 4 धावांचा बचाव इथे केलाय. बचत इथे केले. षटक क्रमांक पहिलं बुरहानचं इथे होतंय समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना दत्त देवस्थान पूर्णगड संघाची धावसंख्या आहे बिनबाद 4. अतिशय अचूक अशी शानदार गोलंदाजी पाहायला मिळाले. समद याला मैदानावरती आणलं गेलंय. राईट ऑफ राऊंड द विकेट मारा करेल समद. आणि स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र फलंदाज असेल प्रभंजन. या मैदानाचा बेताज बादशाह आहे. दमदार फलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. होम ग्राउंड वरती खेळताना प्रभंजन. समदचा पहिला चेंडू राईट ऑफ राऊंड द विकेट आणि गती कमी पंच करण्याचा प्रयत्न. शानदार क्षेत्ररक्षण आहे. एक धाव इथे रोखण्यात सफल ठरतोय तो हा क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडूची सांगता झाली ते पाहायला मिळाले. समजचा पुढचा चेंडू यस बॅक फुटवरती पंच करतोय. जम्प अँड कॅच 1 बाउन्स चेंडू फील्ड केला गेलाय. सीमारेषेच्या खेटून उभा असलेला क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडू सलग दुसरा चेंडू ते निर्धाव पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर आहे. एडव्या बॅटचा वापर अक्रॉस द लाईन पंच केलंय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 5 अंकावरती. पुन्हा एकदा परफेक्ट टाइम आणि ड्राइव्ह इथे येतोय. बॅकफुट वरती येतोय आणि ड्राइव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. आणखीन एक रन इथे मिळते. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा बॅकफुट मध्ये येऊन पंच करेल. तिथे आहे अरबाज. अरबाज आहे हायटेड प्लेअर. त्यामुळे सीमारेषेच्या दरम्यान चेंडू इथे फुल केला जातोय. धावसंख्या इथे 6. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. समद पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चिकी रन साठी कॉल दिला गेलाय. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन आहे. रनिंग बिटवीन द विकेट इथे सरस पाहायला मिळालाय. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे 7 रन. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 चेंडू आतापर्यंत इथे खेळले गेलेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवल्या गेल्या फक्त 7 धावा. आणि बॉलिंग मार्ग वरती येतोय अरबाज. जिगरबाज अरबाज. ताकदवर खेळाडू बलवान खेळाडू शक्तिशाली खेळाडू. ताकदीच्या जोरावरती चौकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू आहे. मास्टर माइंड आहे हा बिलखडवाडा संघाचा. तो इथे दाखल झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल आणि समोर आहे तो यावी प्रभंजन.
अरबाजचा पहिला चेंडू प्रभंजन साठी बॅकफुट वरती पंच केलाय आहे तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑनच्या दिशेने बॉल फील्ड करतोय निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाले टॉट बॉल पुन्हा एकदा आणखी एक पंच जम्प अँड सेव्ह काय क्षेत्ररक्षण आहे प्रभंजनच्या माध्यमातून आतापर्यंत 3 पंच शॉट पाहायला मिळाले आणि सेम क्षेत्ररक्षकाने अतिशय दर्जेदार पद्धतीने बॉल फील्ड केलाय फील्ड सपोर्ट लाजवाब आहे कव्हर सपोर्ट त्याही पेक्षा सरस आहे त्यामुळे गोलंदाजी त्याही पेक्षा सरस ठरते अरबाज नेक्स्ट बॉल आराध्यसाठी लेफ्ट हँडेड फलंदाज आराध्य इथे तयार होतोय पुन्हा एकदा थोडंसं स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न इथे केला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल सामावलाय डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय धावसंख्या स्थिर असताना यावी पुढचा चेंडू फुलटॉ चेंडू ताकद आजमावण्याचा प्रयत्न टाइम करू शकला नाही इथे डॉट बॉल येतोय धावसंख्या स्थिर आहे 8 या अंकावरती पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळला गेलेला हा बॉल आहे सरळ जातो मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात करत नाहीये चूक बॉल फील्ड करतोय निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी आणि या ऑन द कार्पेट काय फिल्डिंग सजवले काय फिल्डिंग इथे केली जाते आणि इथे आराध्य होईल रन आउट पहिला धक्का 3 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि धावसंख्या आहे ती 8 पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 4 धावा दुसऱ्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 3 धावा आणि शेवटच्या षटकात तिसऱ्या षटकामध्ये धाव बनवली गेली ती 1 रन हसन आणि इथे दाखल झालाय हसन मिया मॅजिक बॉलर फिंगर रोलिंग अँड स्विंग ही याची ओळख आहे ज्यावेळी मिरकरवाडा संघामध्ये तो दाखल झाला पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये त्याने कमाल धमाल गोलंदाजी केली होती फुल सर्कलचा बेताज बादशाह हसन मिया बॉलिंग पार्क मध्ये राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट मारा करतोय आणि या ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न प्रभंजन असफल निराश आहे आपल्या फलंदाजीवरती परंतु इथे खुशी आहे मिरकरवाडा संघाच्या चेहऱ्यावरती दरम्यान फेकला जाणारा बॉल बॅकफुट मध्ये पंच करतोय अरबाज आहे तिथे बॉल फील्ड करेल अरबाजच्या दिशेने चौकार ठोकणं म्हणजे एक तगड आव्हान असेल आणि ते चॅलेंज कोण स्वीकारते पाहूया यावी गती कमी होती पुन्हा एकदा पंच अरबाज जिगरबाज पुन्हा एकदा जिगरबाज फिल्डिंग नो चान्स 1 रन इथे मिळेल महत्वपूर्ण सामना आहे सेमीफायनलचा थरार आहे आणि ऑल मिरकरवाडा संघ या आधीच्या स्पर्धेमध्ये ही 3 सामने जिंकून तो इथे दाखल झालाय आणि या सेमीफायनल मध्ये ही त्याला बोलबाला राखायचा आहे एक सिंगल रन इथे मिळते धावसंख्या पोहोचते या सिंगलने 11 या धावसंख्येवरती काही जखडून ठेवलंय कम्प्लिटली ब्लॉक केले गेले दत्त देवस्थान पूर्णगर संघाला पुन्हा एकदा पंच करतोय वेट करून खेळला गेलेला हा फटका डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल 1 रन इथे मिळते धावसंख्येवरती 12 शेवटचा 1 चेंडू इथे बाकी आहे लास्ट बॉल 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि स्ट्रायकिंग एला फलंदाज इथे सज्ज होतोय धावसंख्या इथे फक्त आणि फक्त 12 धावा शेवटच्या चेंडूमध्ये आणखी किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील पाहूया गती कमी होती शॉट मध्ये ताकद कमी आणि बॉल इथे केला जातोय फील्ड धावसंख्या पोहोचेल यावेळी 13 या अंकावरती दरम्यान निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला धावसंख्या इथे आपण पाहिले ती फक्त आणि फक्त 4 धावा पहिल्या षटक यावेळी आपण जर पाहिले तर बुरहान याने टाकलं पहिला चेंडू डॉट त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती वाईट त्यानंतर नो बॉल आणि त्यानंतर सलग चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या एक नो बॉल पाहायला मिळाला एक वाईट पाहायला मिळाला त्यानंतर दुसरं षटक सबतच्या माध्यमातून इथे हाताळलं गेलं पहिले 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले सलग 2 चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर 4था 5वा चेंडू इथे डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल समजने 1 षटक इथे हाताळलं 3 धावा त्याने खर्च केल्यात अरबाजने लाजवाब गोलंदाजी केले 5 चेंडू इथे त्याने डॉट केले 1 विकेट प्राप्त केली आणि त्याचबरोबर 1 रन खर्च केले आणि हसन बी आता नेहमीप्रमाणे कमाल धमाल करताना ते पाहायला मिळालाय 5 धावा त्याने इथे खर्च केलेत निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त प्रथम फलंदाजी करत असताना दत्त देवस्थान पूर्णगड संघाची धावसंख्या 13 14 धावांचं माफक असं लक्ष स्ट्रायकिंग एंडला अरबाज आणि नॉन स्ट्राईक एंडला सन्नान एक हुकमी जोडी मिरकरवाडा संघाची जिथे जिथे ही जोडी उतरले तिथे तिथे कमाल धमाल केले सन्नान बॉलिंग मार्ग वरती दर्पणला करायचं एक उज्ज्वल प्रदर्शन आणि या फेकला जाणार पहिला बॉल बॅटची एज आणि फर्स्ट स्लिपला चेंडू कॅरी होतोय 1 रन इथे मिळेल कॅच ड्रॉप झाले मॅच ड्रॉप होती की काय अजूनही असणार आहे इथे 13 धावांची आवश्यकता दरम्यान फेकला जाणार हा बॉल पंच केलाय कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल 1 रन इथे मिळेल एका धावेने स्वतःचं खाते इथे ओपन करताना आपण पाहतोय अरबाज याला नेक्स्ट बॉल
यावी बॅकफुटवरती येऊन आणखीन एक पंच आहे. पॉवर बाज हिटिंग ही याचा ब्रँड आहे आणि यावी पॉवर बाज हिटिंग करताना आरबाजला इथे आपण पाहतोय. धावसंख्या इथे पोहोचले 3 या अंकावरती. षटक क्रमांक पहिले इथे सुरू. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. खराब दिशेला खराब डिरेक्शन वरती फेकला गेलेला हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर जातोय. पंचांचा समांतर हातामध्ये इशारा. व्हाईट बॉल. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या पोहोचते 4 या अंकावरती. पुन्हा एकदा शानदार शॉट आहे. ऑफ साइडला खेळला गेलेला हा फटका 1 धाव इथे देऊन जाईल. सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळते. ऑफ साइडचा बॉल ऑफ साइडला खेळला जातोय. ऑन साइडचा बॉल ऑन साइडला खेळला जातोय. हे खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा लाजवाब पंच शॉट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू इथे कॅरी झालाय. 1 रन याही वेळी मिळेल. धावसंख्या पोहोचेल 6 अंकावरती. क्लीन बॉल्ड मॅजिक सरप्राईज डिलिव्हरी. अरबाजच्या खेळाचा अंत इथे होतोय. माघारी परतावं लागतंय अरबाजला. 1 विकेट महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली गेले. षटक क्रमांक पहिलं इथे झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे 6. अजूनही 8 धावांची आवश्यकता. मुत्तहिद यावी मैदानाच्या आतमध्ये याला इथे आणलं जात आहे. हसन मियाला थोडस बॅक साईडला ठेवलं गेलंय. एक चांगली रणनीती. जर का इथे मॅच जर अटीतटीची झाली तर हसन मियाला मैदानाच्या आतमध्ये आणायचं हा गेम प्लॅन आहे. प्रभंजन यस बॉस ड्राइव्ह राऊंड द विकेट. सन्नांसाठी फेकला जाणारा बॉल बॅकफुटवरती पंच करतोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. सेमीफायनलचा थरार फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता आहे हे या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु यावेळी ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न. लेग एस्टीला सोडून चेंडू यशस्वीच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. आणखी एक सिंगल रन इथे मिळते वाईट स्वरूपात. त्यानंतर ताकदवर हिटिंग आहे. पंच शॉट. क्षेत्ररक्षक आहे अंकुर. अंकुरने बॉल इथे फील्ड केलाय. येतो इथे डॉट बॉल. यस लाजवाब बॅक साइडला येऊन कट केलाय. पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून जाईल. डिक्लेअर झोन मध्ये 1 रन याही वेळी मिळेल. चांगलं क्रिकेट आहे. कोणताही मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न नाही. सिंगल वरतीचा सामन्याला पुढे घेऊन जाण्याचा इथे प्रयत्न. लेग ब्रेक चेंडू होता. कट करायचा विचार होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही इथे. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट. ग्रामीण क्रिकेट विरुद्ध शहरी क्रिकेट अशी लढत चालली आहे आणि यावेळी कुठेतरी शहरी क्रिकेट हावी ठरतोय. परंतु ग्रामीण क्रिकेटने मात्र चांगला घाम काढलाय. यावेळी शहरी क्रिकेटचा चांगली खेळी इथे पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल यावेळी पंच केलाय स्ट्रेट ऑफ फील्डिंग. लाजवाब अंकुर आहे. अंकुरने रोखल्या 4 धावा. षटक क्रमांक समाप्त होतोय ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. अजूनही 6 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 6 धावा. 12 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असणार आहे. अरबाज थोडासा निराश आहे. थोडस मार्गदर्शन करताना तो दिसतोय. गाईड करतोय आपल्या खेळाडूंना. 12 चेंडू 6 धावा. हे जर षटक इथे मात्र टाईट पडलं तर वातावरण टाईट होईल आणि वातावरण जर टाईट झाली तर मॅच इथे फाईट होईल. परंतु जर ठरला नाही तर खेळाडूच्या जिगरला इथे किंमत असते आणि इथे जिगर कोणत्या संघाची जबरदस्त पाहायला मिळते ते पाहणं आवश्यक आहे. बॉलिंग मार्क वरती इथे मात्र दाखल झालाय जर्सी क्रमांक 45 पुष्कर. राईट ऑफ राऊंड द विकेट आणि समोर आहे तो फलंदाज यावी मुत्तहिद. मुत्तहिदच्या बॅट मध्ये पहिली रन इथे प्राप्त केली गेले. 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचले 9 या अंकावरती. अजूनही 5 धावांची आवश्यकता इथे असताना पुष्करचा पुढचा चेंडू मुत्तहिदसाठी बॅकफुटमध्ये इथे जर असा स्किट झाला होता परंतु त्यानंतर स्वतःला बॅलन्स केलं. सावरलं. 1 रन इथे मिळाली. एका रनने धावसंख्या पोहोचली 10 या अंकावरती. 4 धावांची आवश्यकता आहे इथे आणि सन्नान यावेळी स्ट्रायकिंग गेमला येतोय. पुष्कर पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील बॅकफुटवरती येऊन केलाय पण पॉवर हिटिंग आहे. दाखवलं जात आहे यावेळी खाडीचं पाणी या बॉलला. धावा मिळाली ते 1. धावसंख्या पोहोचले 11 वरती. पुन्हा एकदा सेम शॉट सेम रिझल्ट. वन्स अगेन सिंगल. धावसंख्या 12. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना जातोय की काय पाहायचंय. परंतु एक आणखीन एक दमदार शॉट आहे. बॉलला दाखवतोय यावेळी पुन्हा एकदा अरबी समुद्राची ही खाडी आणि खाडीमध्ये गेलेला हा बॉल. धावसंख्या इथे पाहायला मिळाल्या 13 रन.
इक्वल स्कोर, विनिंग रनची आवश्यकता इथे असताना आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ इथे कोणता ठरतो ते पाहायचं. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होतं इथे 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 रन 13 धावा. 6 चेंडू 1 विनिंग रनची आवश्यकता आहे. जर आणखीन इथे 10-12 धावा जर झाल्या असत्या तर मॅच मध्ये आणखीन थोडीशी गंमत आली असती, परंतु इथे मात्र गमतीसाठी चांगली किंमत मोजावी लागते, ती इथे मात्र मोजली गेली नाही, म्हणजे धावा इथे बनवल्या गेल्या नाहीयेत. प्रशांत आहे या स्पर्धेचा क्रीडा प्रमुख, स्वतः गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावरती घेऊन तो दाखल होतोय. क्लोज फिल्डिंग लगावली गेली. 6 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि इथे विकेट घेतली गेली तर एक स्क्वेअर बारा आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय ऑल मिरकरवाडा. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर दत्त देवस्थान पूर्णगड आपल्या माध्यमातून एक चांगली फाईट दिली गेली. एका बलाढ्य संघाविरुद्ध खेळत असताना तेवढ्याच आत्मविश्वासाने तुम्ही इथे लढलात. चांगलं प्रदर्शन तुमच्याही माध्यमातून मिळालं आणि तुमचं इथे कौतुक आहे. 15,000चं डिपॉझिट झालेत, 25,000वरती असेल मिरकरवाडा संघाचं लक्ष. परंतु यानंतर आणखीन एक सामना इथे खेळला जाईल आणि त्यानंतर ते मेगा फायनलचा सामना होईल. सलग दुसऱ्या वर्षी ऑल मिरकरवाडा संघ कुठेतरी फायनल मध्ये प्रवेश करतोय. सेमीफायनल की क्वार्टर फायनलचा सामना धृतपापेश्वर विरुद्ध विश्वेश्वर. दोन्ही संघांनी मैदानाची ताबा घ्यायचा आहे. धृतपापेश्वर विरुद्ध विश्वेश्वर क्वार्टर फायनलचा सामना. दोन्ही संघाचे संघ नायक टॉस साठी या.